नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचं 10 दिवस दप्तराविना शिक्षण। या 10 दिवसात व्यावसायिक कौशल्याचं प्रशिक्षण देणार। भंडाऱ्यामधील सालेबर्डी पुनर्वसनातील विद्यार्थी पोषण आहाराविनाच शाळेला प्रशासकीय मान्यता नसल्याने शिक्षकही नाहीत, गोरगरिबांची मुलं शासनाच्या योजनेपासून वंचित। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आढळली 5,500 कुपोषित बालक। अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेच्या कामात गुंतल्याचा परिणाम। वाशीमध्ये पांगरी नवघरे पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास। पुलाची उंची कमी असल्यामुळे गुडघाभर पाण्यातून करावी लागते कसरत। अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव। एकाच वेळी 6 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह। एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न। जिल्ह्यामध्ये भीतीचं वातावरण। मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रो रुग्णसंख्येत दुपटीने वाढ। नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं पालिकेचं आवाहन। आचारसंहितेपूर्वी म्हाडा लॉटरीचा धडाका। कोकण मंडळाकडून 9,000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू। लॉटरीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार। अहमदनगरमध्ये अपंगाचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर। रुग्णालयामधून कुठलीही तपासणी न करता 3 जणांनी प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार उघड। पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाण्याची शक्यता। पुणे पोलीस करणार न्यायालयाकडे मागणी। पोलिसांकडून 900 पानांचं आरोपपत्र दाखल। अंगावर झाड पडून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू। घटनेची महापालिकेकडून दखल। शहरामधील जुनी झाडं तोडण्याची मोहीम। कोल्हापुरात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला। ट्रॅक्टरमधील वाहून गेलेल्या तिघांचा शोध सुरू। 4 जण सुखरूप असल्याची माहिती। कोयना धरणामधून विसर्ग वाढवला। कृष्णा आणि कोयना नदीकाठी पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता। प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। सातारा जिल्हा घाट क्षेत्रामध्ये 4 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। सुरक्षेच्या कारणास्तव सर्व धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्ट पर्यंत बंद। कॅन्सर झालेल्या हिना खाननं काढले डोक्यावरील केस। व्हिडिओ शेअर करत व्यक्त केल्या वेदना।